बुलडोजर चालवणारं रेल्वे प्रशासन हाय 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 शेतकऱ्यांना योग्य मुआवजा मिळालाच पाहिजे. आज या ठिकाणी बाह्य वळण रस्ता बाधित शेतकऱ्यांच्या आणि घर भाडे घर मालकांच्या प्लॉट धारकांच्या वतीनं या ठिकाणी गंगाखेड रेल्वे स्थानकावर रेल रोको आंदोलनासाठी आम्ही या ठिकाणी आलो असता या ठिकाणी पोलीस प्रशासनानं आम्हाला आमच्या हक्क आणि कायदेशीर मार्गानं आंदोलन करण्यासाठी या ठिकाणी रोखलेलं आहे. आम्ही या ठिकाणी आमचे कायदेशीर मागण्या या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत. या ठिकाणी विडंबन असं आहे की ज्या शेतकऱ्याची या ठिकाणी जमीन लाटली जात आहे, ज्या शेतकऱ्यांचं घर या ठिकाणी लाटलं जबरदस्तीनं घेतलं जात आहे, ज्या घरमालकाच्या घरावर या ठिकाणी बुलडोजर सरकार चालवणार आहे, त्याच शेतकऱ्याकडून त्याच घरमालकाकडून 3% 6% या ठिकाणी GST आकारला जात आहे. मी म्हणतो या इतकं विडंबनाची गोष्ट या जगामध्ये काही असू शकत नाहीये. आमची या ठिकाणी रास्त मागणी आहे 2013च्या कायद्याप्रमाणे बाजारभावाच्या 5 पट जर तुम्ही आम्हाला मोबदला देणार असाल तर आम्ही या ठिकाणी तुमचे रस्ता रोखण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाहीत, पण आमचा हक्क आणि अधिकार या ठिकाणी आम्हाला मिळाला पाहिजे. 2013च्या कायद्याप्रमाणे जो सांगतो की या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे, या ठिकाणी आम्हाला न्याय मिळाला नाही. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे 2013च्या कायद्यामध्ये पारदर्शकताचं मूल्य या ठिकाणी प्रस्थापित केलं आहे. अशा कोणत्याही प्रकारची पारदर्शकता या ठिकाणी गंगाखेड महसूल प्रशासनानं या ठिकाणी ठेवलेली नाही. या लोकांची फसवणूक करून या लोकांना माघारी यांच्या संयुक्त मोजणी करण्यात आली. कोणत्याही प्रकारचे संयुक्त मोजणी करताना लोकांना विश्वासात घेण्यात आलं नाही. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गंगाखेडच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयानं जी या ठिकाणी भूमी अधिग्रहण संपादन करताना जी प्रक्रिया केली ती कम्प्लिटली माफिया प्रॅक्टिस आहे असा आमचा आरोप आहे. लोकांना या ठिकाणी खोटं आश्वासन देण्यात आलं, लोकांना बाजारभावाच्या 5 पट या ठिकाणी मुआवजा देण्याचं आश्वासन देण्यात आलं, पण ज्यावेळेस प्रत्यक्षात या ठिकाणी जे प्रत्यक्षात मिळालं त्यावेळेस बाजारभावाचं सुद्धा या ठिकाणी मूल्यांकन मिळालं नाही. भूमी अभिलेखचे कर्मचारी असतील किंवा अनेक विभागाचे संयुक्त मोजणीतील कर्मचारी असतील यांनी बाधितांकडून भरमसाठ पैसा या ठिकाणी उकळलेला आहे. या ठिकाणी लोकांची ब्लॅकमेलिंग केलेली आहे. या सर्व ब्लॅकमेलिंगचा आणि या पैसे उकळण्याचा आम्ही या ठिकाणी तीव्र धिक्कार करतो आणि प्रशासनाच्या या कार्य पद्धतीवर आम्ही या ठिकाणी तीव्र निषेध करतो. आमचं या ठिकाणी म्हणणं आहे की जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला देत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणी काम आम्ही करू देणार नाहीत. इन्क्लाब जिंदाबाद, लाल सलाम. रेल्वे स्टेशन येथे जे काही रास्ता रोको आंदोलन या ठिकाणी आयोजित केलेलं होतं त्या संदर्भात सर्व शेतकरी बाधित शेतकरी या ठिकाणी आलेले आहेत. परंतु रेल्वे रोकोच्या आंदोलनाला पोलीस फोर्स इथं या ठिकाणी प्रचंड प्रमाणात लावल्यामुळं शेतकऱ्यावर एक प्रकारे दबाव टाकीत आहेत. आणि दबाव टाकल्यामुळं या ठिकाणी तुम्ही किती जरी दबाव टाकला तर शेतकऱ्याचं सर्वच संपलेलं आहे. आणि ज्यावेळेस सर्व माणसाचं संपलेलं असतं त्यावेळेस तो माणूस कोणची भूमिका घेईल हे सांगता येत नाही. जरी तुम्हाला आज वाटत असलं तर या ठिकाणी रेल्वे रोकोला आम्ही पोलीस बळाचा वापर करून आम्हाला शांत करण्याचा प्रयत्न करीत आहात, परंतु भविष्यामध्ये याची सरकारला खूप मोठी किंमत मोजावी लागणार. कारण 2013चा कायदा असा सांगतो की सध्याचं मार्केटचं व्हॅल्युएशन त्याच्या 4 पट तुम्हाला मोबदला मिळाला पाहिजे. परंतु रेल्वेसारखं सेंट्रल गव्हर्नमेंटचं खातं असतानाही तुम्हाला एकरी 13 लाख प्रमाणे या ठिकाणी जर शेतकऱ्याला पैसे भेटत असतील, आज ह्या ठिकाणी या जमिनीचं मूल्य 1 कोटीच्या वर या ठिकाणी या जमिनीचं मूल्य आहे. आणि तुम्ही जर तुटपुंजी रक्कम 13 लाख रुपये देत असाल, पुन्हा ज्याची बाधित झालेल्या शेतकऱ्यांना नोकरीचं त्या ठिकाणी तुम्ही काही हमी देत नाहीत, त्या ठिकाणी काही त्यांच्या भविष्याविषयी तुमच्याकडे काही पुरावा नाही. आज किती मोठा गलतान कारभार आहे. आज रेल्वे रोकोसारखा या ठिकाणी मोठं आंदोलन असताना रेल्वेचा एकही जबाबदार अधिकारी नाही. म्हणजे ही सर्व शोकांतिका आहे, ही व्यवस्थेला लागलेली कीड आहे. अजूनही या ठिकाणी पोलीस आलेले आहेत. सर्व प्रशासन पोलीस बळ वापर करून या ठिकाणी आम्हाला दाबण्याचा प्रयत्न करीत आहे, परंतु आजही रेल्वेचा जबाबदार एक अधिकारी आला नाही. या रेल्वेच्या अधिकाऱ्याचा आम्ही आणि या रेल्वेचा प्रशासनाचा
रेल्वे मंत्रालयाचा सर्वाचा या ठिकाणी आम्ही धिक्कार आणि निषेध करीत आहोत. म्हणजे हे किती बेजबाबदार लोक आहेत. आज शेतकऱ्यांच्या जमिनी आमच्या बापदादानं तुमच्यासाठी या जमिनी राखून ठेवलेल्या होत्या का? आमच्या बापदादानं रात्रंदिवस या ठिकाणी कष्ट करून घाम गाळून शेतामध्ये ह्या जमिनी आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी केलेल्या होत्या आणि तुम्ही या ठिकाणी पोलीस बळाचा वापर करून या ठिकाणी आमच्या जमिनी अधिग्रहण करतात, पोलीस बळाचा वापर करतात, बेजबाबदारीनं वागतात. हे या ठिकाणी मला तर वाटतंय हा भारत देश या युगांडा देशाकडे वाटचाल करीत आहे का काय, अशी परिस्थिती या देशाची निर्माण झालेली आहे. भारताची 2014च्या अगोदरची परिस्थिती बघितली तर भारत इंग्लंड अमेरिकेसंग स्पर्धा करीत होता आणि आज भारत बांगलादेश, पाकिस्तान, श्रीलंका या देशाशी स्पर्धा करीत आहे. म्हणजे आपण 500 वर्षे या ठिकाणी मागे गेलेलो आहोत. आज सांगायचं एवढंच आहे की आम्हाला 2013च्या भूमी अधिग्रहण कायद्याप्रमाणे आमची जमीन अधिग्रहण करा आणि जे बाधित शेतकरी आहेत त्या बाधित शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्यांच्या मुलांना मुलींना त्या रेल्वे खात्यामध्ये तुम्ही नोकरीला घ्या आणि या ठिकाणी जोपर्यंत आम्हाला योग्य मोबदला मिळत नाही तोपर्यंत या ठिकाणी आम्ही या बाह्य वळण रस्त्याचं आणि रेल्वे प्रशासनाचं जे काही जमीन आमच्या गेलेल्या आहेत त्यांचं या ठिकाणी आम्ही कोणतंही काम होऊ देणार नाही. हा या ठिकाणी प्रशासनाला आम्ही इशारा देतो आणि हा इशारा नुसता इशारा नाही, हा तर या ठिकाणी हा गंभीर इशारा आहे. आणि ही जमीन आमची या ठिकाणी बाहेर परप्रांतीय लोक येऊन इथं नोकरी परप्रांतीय लोक येऊन आमच्या या गावी नोकऱ्या करतात. सगळं त्यांच्या फॅसिलिटी सरकारच्या उचलतात. रेल्वेला या ठिकाणी रेस्ट हाऊस त्यांना सर्व TA DA पुन्हा सर्व काही असं व्यवस्थित आहे. परंतु ज्याच्या जमिनी चालल्यात त्यांना या ठिकाणी भूमिहीन होतात. या देशातील जंगल जमीन ही आज संकटात आलेली आहे आणि हे सर्व या ठिकाणी हे कॉर्पोरेट सरकार, हे भांडवलदार सरकार या ठिकाणी शेतकऱ्याचं शोषण करत आहे. एक प्रकारे शेतकऱ्यासंग आर्थिक युद्ध या देशामध्ये चालू आहे. त्याचाच भाग म्हणून आज गंगाखेड रेल्वे स्टेशनमध्ये जे काही शेतकऱ्यांना आंदोलन केलेलं आहे ते आंदोलन करीत असताना एकही जबाबदार अधिकारी येत नाही. याच्यावर तुम्ही या ठिकाणी लक्षात येते की हे सरकार शेतकऱ्यासंग कसं वागत आहे. मी या ठिकाणी या सरकारचा, केंद्र सरकारचा, रेल्वे मंत्र्याचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जे काही आमचं जोपर्यंत मागण्या होत नाही तोपर्यंत आम्ही काम चालू होऊ देणार नाही. ही प्रशासनाने या ठिकाणी नोंद घ्यावी.